तुमच्याकडे तांदूळ आहेत ना, मग ही रेसिपी आजच करून पहा. 3 दिवस झालं मी हेच बनवतेय. इतकी चविष्ट होते की आठवड्यातून 4 वेळा नक्की बनवणार. तांदळात मूग डाळ घालून अशी भन्नाट रेसिपी तयार होते की प्रत्येकाने एकदा तरी करून पाहिलीच पाहिजे. चला अगदी सोप्या पद्धतीने बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मोठा मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आता इथं मी जवळपास 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी आपल्याला तूर डाळ घ्यायची आहे आणि तांदळामध्येच आपल्याला तूर डाळ घालायची आहे. नंतर अर्धी वाटी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे. डाळ तांदूळ आपल्याला सर्व मिक्स करायचे आहेत, म्हणजे एकत्र करायचे आहेत. त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि डाळ आणि तांदूळ हे आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. त्याच्यावरती कसं खराब पाणी असतं ते आपल्याला पूर्ण काय करायचं आहे, निथळून काढायचं आहे. 2 पाण्याने धुतलं ना डाळ आणि तांदूळ तरीसुद्धा चालेल. आता आपल्याला डाळ तांदूळ हे बाजूला ठेवायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य, एक मोठा आकाराचा कांदा, एक टोमॅटो, हिरवी मिरची, वांगं, सिमला मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, एक मोठं बटाटं आणि अद्रक लसणाची पेस्ट, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. चला लगेच आता आपल्याला गॅस चालू करायचा. गॅस चालू करून कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेल मी इथं जवळपास 3 पळ्या तेल घातलेलं आहे. 1 चमचा जिरे घालायची, 1 चमचा मोहरी घालायची. छान अशी तडतडली की नंतर आपल्याला 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपण कांदा चिरलेला. आता कांदा, बटाटो, टोमॅटो इथं सर्व भाज्या तुम्हाला आणखी जास्त जर टाकायच्या असतील ना तरीसुद्धा वापरू शकतात. नंतर कांदा घालायचा. कांदा आपल्याला चांगला 1-2 मिनिट परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून घेतला आणि त्याचा थोडासा कच्चेपणा जाऊ द्यायचा. नंतर लगेच आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आणि अद्रक लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला परत 1-2 मिनिट परतून घ्यायचं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बघा बाकीच्या जी भाज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत. तर त्यातील आपल्याला सुरुवातीला हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तळली की लगेच याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो घालायचं. नंतर सिमला मिरची, नंतर वांगं घालायचं आहे. आता इथं तुम्हाला जर काही भाज्या आणखी जास्तीच्या ॲड करायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला यातील काही भाज्या स्किप करायच्या असतील ना तरीसुद्धा चालेल. नंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये परत घालायचा आहे आपण जो बटाटा घेतलेला होता तर बटाटा घालायचा. परत सर्व भाज्या आपल्याला चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत, चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये 2-3 मिनिट. तुम्ही एकदा ना या पद्धतीने नक्की हा पदार्थ बनवून बघा. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण नेमका कुठला पदार्थ बनवणार आहोत. बघा नंतर याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. आता काश्मीरी लाल तिखट घालण्याऐवजी तुम्ही जर घरचं लाल तिखट घातलं ना तरीसुद्धा चालेल. हे लाल तिखट तुम्हाला काळे मसाले, ग्रेव्ही मसाला, चटणी ऑर्डर करायची असेल ना मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मसाले लाल तिखट ऑर्डर करू शकतात. नंतर याच्यामध्ये हिंग घालायचं, धने पावडर घालायची, नंतर आपल्याला हळद घालायची आहे आणि नंतर चांगलं मिक्स करायचं आणि नंतर जे आपण डाळ तांदूळ सर्व जे धुवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचे डाळ आणि तांदूळ. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर आपल्याला सर्व भाज्यांमध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स करायचे आहेत. आता इथपर्यंत आपण रेसिपी पाहता आलोच आहोत, पण मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं की आज आपण नेमका कुठला पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. तर आज आपण घरच्या घरी एकदम अशी चविष्ट आणि पौष्टिक अशी डाळ खिचडी बनवणार आहोत. नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. खिचडी शिजायला जेवढं पाणी लागेल इतकंच घालायचं आहे. नंतर मिक्स करायचं आहे. आता इथं तुम्हाला कोथिंबीर जर घालायची असेल ना तरीसुद्धा चालेल, मी शेवटी घालणार आहे. नंतर झाकण लावायचं आणि कुकरच्या आपल्याला 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथं कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची हवा घालवायची आहे आणि हवा कुकरची गेल्यानंतर आपल्याला झाकण उघडायचं आणि वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि नंतर आपल्याला ही खिचडी मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने. तर पाहू शकतात काय सुगंध असा दरवळत आहे घरामध्ये. एवढी पौष्टिक अशी आणि चविष्ट अशी ही डाळ खिचडी होते की नाही, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा.
आणि तुम्हाला ही डाळ खिचडी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. आणि बघा खिचडी घ्यायची, त्याच्यावरतून मस्त तुपाची धार घालायची, अशी ओतायची आणि मस्त गरमागरम अशी पौष्टिक अशी खिचडी खायला घ्यायची. आणि जर तुम्ही आपल्या साक्षी मुंडे 07 या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं, साईडची बेल वाजवायची, नोटिफिकेशन ऑल करायचं. तर भेटूयात अशाच एका छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.